Hello friends, we see some more MCQs in circular motion. See here, first, if a car move with a uniform speed 2 meter per second, इथं सेकंड स्क्वेअर झाले, इकडं काय पाहिजे होतं ॲक्च्युली मीटर पर सेकंड. In a circle of radius 0.4, its angular speed is very easy formula. That formula is V is equal to R omega. And we have to find out angular speed, so omega is equal to V upon R. So both terms, both quantity are in a SI system, consider. So V upon R, V is 2 divided by 0.4, so 2 divided by 0.4, we shift one decimal, so 20 by 4, so 20 by 4 is a 5 radian per second. So see here, in option the unit should be radian per second. Okay, so 5 radian per second, so option D is correct. Next, what is the apparent weight of pilot with mass 60 kg if his plane accelerating upward with the 4g? So acceleration is given, acceleration is 4g, acceleration is 4g, acceleration is a is equal to 4g and mass is the 60 kg. आपल्याला काढायचे his apparent weight. We know that when body is accelerating in upward direction, then its weight is increase ॲज कम्पेअर टू लिफ्ट सारखंच हे एक्झाम्पल आहे. तर लिफ्टमध्ये कसं आपण वेट इन्क्रीज करतो असेंडिंग असताना तसं. सो इट्स वेट इज, सी हिअर फॉर्म्युला, टी इज इक्वल टू एम जी प्लस एम ए. देन ए इज गिवन, ए इज 4g. इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ ए, that is 4g, and m is common out, so we get 5m into g, and g is 9.8, that is approximately equal to 10. So we get answer 3000 Newton. So our option number C is correct, 3000 Newton, when plane is accelerating in upward direction. Then next, Ali has a weight of 100 Newton. What is his weight in a roller coaster moving downwards with a acceleration 0.3 into g? ओके, सो सिमिलर फॉर्म्युला, एक अपवर्डला होता, आता हे कुठे डाऊनवर्डला आहे. सो फॉर्म्युलामध्ये काय येणार आहे, मायनस एम ए. सो सी डब्ल्यू इज इक्वल टू एम जी मायनस एम ए. बट एम जी इज गिवन, तुम्हाला एम जी घेऊन दिलेला आहे. ठीक आहे, सो एम जी किती आहे तुमचा, ऑलरेडीच दिलेलं वेट हे न्यूटनमध्ये. सो एम जी इज 100 न्यूटन. इफ वी कॉमन आउट ऑल दिस टर्म and g also common, then 10 into 0.7 into g. ओके, सो जो वेट आहे आपण 100 न्यूटन दिलं होतं ती एम जीची व्हॅल्यू आहे. सो एम जीची व्हॅल्यू आपण पुट करतो इथं, किंवा तुम्ही हे वेगळ्या मेथडनं पण सोडवू शकता. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी मायनस एम ए, एम ए एम कॉमन, जी मायनस ए. ए इज गिवन, ए इज 0.3 इंटू जी. सो यम ब्रॅकेटमध्ये जी मायनस 0.3 इंटू जी. सो अगेन जी इज कॉमन, एम जी. सो वी गेट 1 मायनस 0.3. सो 1 मायनस 0.3, दॅट इज एम जी इंटू 0.7. बट एम जी इज गिवन, एम जी इज 100. सो 100 न्यूटन इंटू 0.7. सो वी गेट आन्सर 70 न्यूटन. सो 70 इज द करेक्ट आन्सर. सी हिअर, मास दिलेलं नाही आहे तुम्हाला. सुरुवातीला काय दिले, अलीचं वेट दिले, ते किती आहे, 100 न्यूटनमध्ये आहे, म्हणून एम जीची व्हॅल्यू आपण 100 न्यूटन घेतली. तुम्हाला मासमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला डिवायडेड बाय 10 करावं लागेल. ओके, देन नेक्स्ट, when a wheel 1 meter in diameter makes 30 revolution per minute, the linear speed of a pilot on his rim in meter per second. आपल्याला ह्याचं स्पीड काढायचं आहे. सो वी गेट फॉर्म्युला, ओमेगा इज इक्वल टू 30 रिव्हॉल्युशन पर मिनिट. सी हिअर, ओमेगा इज नॉट गिवन, तुम्हाला गिवन व्हॅल्यू दिली आहे कुठली, रिव्हॉल्युशन पर मिनिट दिली आहे. सो एन इज गिवन,
30 रिव्हॉल्युशन पर मिनिट. सो कन्व्हर्ट करा 30 डिवायडेड बाय 60, कारण एका मिनिटमध्ये किती सेकंड 60. सो रिव्हॉल्युशन पर सेकंडमध्ये आपण हे कन्वर्ट करतोय. सो वी गेट व्हॅल्यू 1/2. सो यन आला आपला 1/2. तुम्हाला यनची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला काढायचं आहे स्पीड व्ही इन मीटर पर सेकंड. सो n मिळालं 1/2. सो ओमेगा इज इक्वल टू, what is the relation between omega n and n? 2 pi n. So if we put 2 pi into n ची value 1/2, so 2 to get cancel, we get pi. So omega is only pi. Then by using formula v is equal to r omega. So r is given 1 meter and omega is pi. So we find a v. So v is equal to pi रिव्हॉल्युशन पर मिनिट ओमेगा. एक मिनिट हा, एनची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. एन इज इक्वल टू 1/2 अँड ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. एन इज 1/2. ओके, 2 to get cancel, omega is pi. Therefore v is equal to r omega. सो ओमेगाची व्हॅल्यू आपण पाय पुट केली तर v इज इक्वल टू पाय मिळणार आहे तुम्हाला, कारण आरची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. ओके, हां डायमीटर. हां तुम्हाला इथं देताना आरची व्हॅल्यू बघा, लक्ष द्या. इथं आपण आर घेत होतो 1 मीटर, तर आर 1 मीटर नाही आहे, डायमीटर इज 1 मीटर आहे. ओके, सो पाय इंटू आर पाहिजे आपल्याला. देअरफॉर आर इज इक्वल टू तुम्हाला भेटेल 0.5 मीटरच्या हाफ. सो आर इज इक्वल टू 1/2 मीटर. ठीक आहे. सो डायमीटर दिलेलं आहे, त्यामुळं तुम्ही डायमीटर न घेता काय घेतलं पाहिजे, रेडियस घेतलं पाहिजे. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आली आपली पाय. सो दॅट इज पाय 0.5 इज नथिंग बट 1/2. सो दॅट इज पाय/2. सो जर तुमची रेडियस 1 मीटर असती तर ॲन्सर पाय आला असतं, पण आपला डायमीटर 1 मीटर आहे, त्यामुळे आपला ॲन्सर येते पाय/2. ओके, नेक्स्ट. The angular speed of a shaft is 3 revolution per second. If it is stopped and come to rest in 18 seconds, how many revolutions will it have before stopping? आपल्याला किती रिव्हॉल्युशन्स करेल ते काढायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर अल्फाची व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो व्हॉट इज अल्फा? अल्फा इज द फायनल अँग्युलर स्पीड मायनस इनिशियल अँग्युलर स्पीड डिवायडेड बाय टी. सो तुम्हाला फायनल अँग्युलर स्पीड दिलेलं आहे ते किती आहे 0, कारण रेसला जाणार आहे तो. इनिशियल किती आहे 3 रिव्हॉल्युशन पर सेकंड. सो 2 हे झालं यन. यन इज 3 रिव्हॉल्युशन पर सेकंड. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. सो 2 पाय एन इज नथिंग बट, इथे व्हॅल्यू जर पुटअप केली तुम्ही तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल ओमेगाची व्हॅल्यू. तर ओमेगाची व्हॅल्यू आपण इथं पुट करूयात, ती भेटेल तुम्हाला 2 पाय n1. सो 2 पाय n1 इज 3 रिव्हॉल्युशन. सो 6 पाय आपल्याला काय व्हॅल्यू भेटेल 6 रिव्हॉल्युशन, 6 पाय डिवायडेड बाय टी. टी इज 18. जर तुम्ही ही व्हॅल्यू रेडियनमध्ये ठेवली तरी चालते, आणि तुम्हाला ॲज इट इज दिले रिव्हॉल्युशन तर तुम्ही रिव्हॉल्युशनमध्ये ठेवली तरी चालते. सो 3 रिव्हॉल्युशन पर सेकंड ठेवा किंवा 6 पाय घ्या, दोन्ही एकच आहे. सो जरी तुम्ही 3 रिव्हॉल्युशन्स ठेवली तरी चालणार आहे. सो अल्फा इज इक्वल टू फायनल 0 मायनस इनिशियल 3 डिवायडेड बाय टाईम 18. सो -3/18 लक्षात ठेवा अल्फाची व्हॅल्यू. देन आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट इन 18 सेकंड. 18 सेकंडमध्ये किती होईल? सो थिटा इज इक्वल टू एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया आपण. सो एस इज इक्वल टू यू टी, यू तुम्हाला दिलेलं आहे. सो दॅट इज ओमेगा नॉट प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. सो ओमेगा नॉट इज 3, एस इज इक्वल टू यू टी
प्लस 1/2 80 स्क्वेअर. सो टी दिलेला आहे 18 प्लस 1/2. अल्फा इज -3/18 आणि टी 18 × 18. सो वी गेट 3 × 18 प्लस 1/2 -3/18 × 18 × 18. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. 18 18 गेट कॅन्सल. देन इकडं व्हॅल्यू येईल 3 × 18 आणि इकडं पण येईल -3 × 18. तर तुम्ही इथं डिवाइड करू शकता. इथं आलं 9. देन in this case 3 is common. 18 minus 9. So we get again 9. So 3 × 9. So how many revolutions? 27 revolutions are completed. So see here 27 revolution. We find the value of theta. See here the formula and the calculation. If wheel of radius r turn through a angle of 30, then the distance through which any point on its rim moves. म्हणजे तुम्हाला डिग्रीचं थोडक्यात रॅडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणजे एक रिव्हॉल्युशन असेल तर 30 डिग्री जर अँगल केला तर ह्याने किती सर्कम्फरन्सवरती हा कंप्लीट केला. तर तुम्हाला हे रिलेशन पण माहिती आहे. थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. तर तुम्हाला एस इज इक्वल टू काढायचे. एस इज इक्वल टू आर थीटा. पण हा थीटा तुम्ही कन्वर्ट करणार आहे. एस इज इक्वल टू आर थीटा. सो थीटा काढण्यासाठी जर फुल रोटेशन असेल, एक रोटेशन कंप्लीट केला तर किती डिग्री अँगल 360 किंवा तोच किती येतो 2π. तसं 30 डिग्री काढलं तर तुम्हाला भेटतं π/6. 360 असेल तर 2π असेल, तर 30 डिग्री असेल तर किती असेल π/6. सो बाय युजिंग फॉर्म्युला एस इज इक्वल टू आर थीटा, देन वी कॅन राईट π/6 × r. So our answer is π/6 × r. See here π/6 थीटा π/6 कसं आलं बघा. तर 360 डिग्री म्हणजेच 2π असेल तर 30 डिग्री म्हणजे π/6 असतं. ठीक आहे. देन द अँग्युलर स्पीड ऑफ ए डेली रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ इन रॅडियन पर सेकंड. म्हणजे एका दिवसामध्ये रॅडियन पर सेकंड स्पीड आपल्याला फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ओमेगा काढायचं आहे. मग तुम्हाला पिरियडचा फॉर्म्युला माहिती. टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू 2π/t. व्हेरी इझी. एक रिव्हॉल्युशन म्हणजे किती वेळ लागतो आहे अर्थला, तर 24 आवर्स लागतात. सो ओमेगा इज इक्वल टू 2π. टीची व्हॅल्यू टाका 24 आवर्स. 24 आवर्सचं कन्वर्जन एका तासात किती सेकंड 3600 किंवा 60 × 60. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला ॲन्सर मिळेल 2π ॲज इट इज ठेवलं आहे. सो फक्त या डिवाइडच्या टर्मचं कॅल्क्युलेशन केलं आहे आपण, तर ते येतं 86400. सो अवर ॲन्सर इज डी 2π/86400. सी हिअर कॅल्क्युलेशन. okay, then 1000 kg car is moving with a speed of 144 km/h in a circular path of radius 100 meter. What is the required centripetal force? We know the formula for centripetal force, mv²/r. But see here there is the velocity or speed in km/h. So convert it into meter per second. 144 × 5/18. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल 40 मीटर पर सेकंड. सो इट कन्वर्टेड इंटू SI सिस्टीम. सी हिअर. सो velocity is in 40 meter per second. Then by using formula, putting all these value, then we get force, centripetal force is 16,000 Newton. Then next, a body moving along a circumference of circle completes 2 revolutions. If the radius of the circular path is r, the ratio of displacement to the covered path will be. डिस्प्लेसमेंट आणि कवर्ड पाथचा रेशो आपल्याला काढायचा आहे. सो डिस्प्लेसमेंट अपॉन कवर्ड पाथ. बट
we know that in a circular motion, if one round is complete, then displacement is 0. Here, 2 revolutions are complete. Complete 2 revolution. So, 1 revolution, 2 revolution. After 2 revolution, displacement is again 0. So, displacement divided by path is this ratio is also 0. So, option is 0. आपल्याला डिस्टन्स नाही विचारलं, काय विचारलं? डिस्प्लेसमेंट अपॉन कवर्ड पाथ. तर डिस्टन्स अपॉन कवर्ड पाथ असतं तर वेगळं आन्सर आलं असतं. आणि आत्ता विचारले तुम्हाला ते displacement upon covered path. So displacement in a circular motion is 0. Remember that. Then next, when a body move in a circle, the angle between its linear velocity and angular velocity is always. We know that angular velocity is axial quantity and that is along the axis of rotation, that is omega. And in a circular motion, when a particle move in a circle, then velocity is always tangential to the position of the particle. मग यांच्यामधला जर अँगल तुम्ही काढला तर हा वर्टिकल आहे आणि हा टँजन्शियल आहे. सो दिस अँगल इज 90 डिग्री. किती असतो तो? 90 डिग्री. सो रिमेंबर दॅट in a circular motion, linear velocity and angular velocity make angle with each other 90 degree or they are perpendicular to each other. See here, linear velocity is tangent to the circle while angular velocity direction is found by right hand rule, that is depends upon the clockwise, anti-clockwise, upward or downward, but linear velocity and angular velocity are always perpendicular to each other. Okay, thank you.